जय शिवराय मित्रांनो, तुम्हालाही घरावर सोलार पॅनल बसवायचे आहे का? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने नवीन सोलार रूफटॉप योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सोलार पॅनल बसवू शकता आणि वीज बिलात मोठी बचत करू शकता. विशेष म्हणजे सरकारकडून अनुदान मिळाल्यानंतर तुम्हाला फक्त सुमारे 2,500 रुपये ते 10,000 रुपये इतकीच रक्कम भरावी लागू शकते. या योजनेचा लाभ कोणाला मिळणार? अर्ज कसा करायचा आणि अनुदान किती मिळणार ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पाहू शकता 100 युनिटपेक्षा कमी वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिक दुर्बल घरगुती वीज ग्राहकांकरिता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलार स्मार्ट योजना राबविण्याबाबत. तर हा अर्ज आहे दिनांक 6 ऑक्टोबर 2025 चा. चला तर बघूया मग जे आर नेमका आहे कशासाठी. शासन निर्णय. आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित करण्यास प्रोत्साहित करून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविणे तसेच सौर ऊर्जेद्वारे निर्मित ऊर्जेच्या घरगुती वापरानंतर शिल्लक असलेल्या विजेच्या विक्रीमधून त्यांच्या उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण करणे व त्याद्वारे छतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ करणे याकरिता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप स्मार्ट सोलार योजनेस या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. तर या अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील सुमारे 1,54,622 घरगुती वीज ग्राहक तसेच ज्यांचा वीज वापर 100 युनिटपेक्षा कमी आहे असे सुमारे 3,45,378 आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहक असे एकूण 5,00,000 घरगुती ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी केंद्र शासनाद्वारे घोषित अनुदानाव्यतिरिक्त अधिकचे अनुदान राज्य शासनातर्फे देण्यास मान्यता देण्यात येत आहे. या योजनेसाठी सन 2025-26 या वर्षासाठी 330 कोटी व 2026-27 या वर्षासाठी 325 कोटी इतक्या रकमेची तरतूद करण्यास तसेच सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्र वीज वितरण कंपनीस सहाय्यक अनुदान वितरित करण्याकरिता नवीन लेखाशीर्ष उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे. तर ह्या योजनेचं उद्दिष्ट काय आहे? दारिद्र्य रेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविणे व दारिद्र्य रेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण करून देणे, छतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ करणे, स्थानिक रोजगारांच्या संधी वाढवणे व अर्थव्यवस्थेचा विकास करणे. तर लाभार्थ्यांना गटनिहाय हिस्सा लागणारा निधी किती असेल? तर दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांना राज्य शासनाचा 35% हिस्सा. चला तर पुढे बघूया आपण. घरगुती वीज ग्राहकांना दारिद्र्य रेषेखालील ग्राहक असतील तर त्यांना ग्राहकाला फक्त 2,500 रुपये भरायचे आहेत. त्याच्यामध्ये राज्य शासनाचा 17,500 एवढा हिस्सा आहे व केंद्र शासन 30,000 रुपये एवढा दारिद्र्य रेषेखालील सबसिडी मिळणार आहे. सर्वसाधारण गटातील असणाऱ्यांना फक्त 10,000 रुपये ग्राहकाचा हिस्सा आहे. राज्य शासनाचे 10,000 व केंद्र शासनाला 30,000. अनुसूचित जातीतील उमेदवार असल्यास 5,000 ग्राहकाचा हिस्सा राहील, 15,000 राज्य शासनाचा व 30,000 केंद्र शासनाचा एवढा हिस्सा राहील. अनुसूचित जाती जमातीमधील असतील तर 5,000 ग्राहकाचा हिस्सा व 15,000 राज्य शासन व केंद्र शासनाचा 30,000. तर या योजनेसाठी निवडीचे निकष काय आहेत ते बघूया आपण. ग्राहकाकडे वैध वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे. ग्राहकाच्या कुटुंबाने छतावरील सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी इतर कोणत्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. इच्छुक ग्राहकाला राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असेल. वीज ग्राहक थकबाकीमुक्त असणे आवश्यक असेल. तर बघा हे निवडीचे निकष आहेत. सदर योजनेचा कालावधी मार्च 27 पर्यंत असेल.
चला तर मग धन्यवाद. माहिती कशी वाटली भेटूया पुढील अपडेटसह.